भाग 2. काव्याला आपल्या गावाची प्रेमळ माया. काव्याला आपल्या गावाची आठवण येत होती. काव्या बंगलोरमध्ये राहत असताना तिला असं वाटायचे, आपण का आलो आहे इथे? ती गॅलरीत बसली होती. तिला त्या गाड्यांचा आवाज, ते गर्दी हे पाहून तिचं मन नाराज होत होतं आणि ती रूममध्ये जाऊन बसायची. आपल्या गावाकडे आपण कसे राहत होतो, गावाकडची मजा, शेतात जाणं, शेतात गेल्यावर शेतातले बोरं खाणं किंवा शेतातील सूरपारंब्या खेळणं आणि जनावरांची काळजी घेणं, शेतातील ते चिवचिव चिमण्या, कावकाव करणारे कावळे. आई शेतात येत असताना आपल्यासाठी ती चुलीवरची भाकर आणि चटणी गोधड्यामध्ये बांधून आणायची आणि मित्रमैत्रिणींसोबत त्या सूरपारंब्या खेळणं आणि रात्री पाय दुखायला लागले की आजी पाय चोपून द्यायची. पण आता तसं नव्हतं. आता 4 भिंतींच्या आत मध्ये टीव्ही पाहणं किंवा मोबाईल पाहणे, झोपणे, गॅलरीत बसणे एवढेच होतं. त्यामध्ये गॅसवर केलेला स्वयंपाक खावा लागायचा. ती बंगलोरला आल्यापासून आई घरकामात असायची आणि बाबा कामावरती जायचे. मग माझ्यासोबत बोलायला कुणी नसायचे. मी शाळेत जायचे, तिथं मी कोणासोबत बोलत नसायचे, कारण माझी भाषा गावाकडची असल्यामुळे वर्गातील मुलं-मुली माझ्या भाषेवरून हसतील असं काव्याला मनात नेहमी वाटायचं. त्यामुळे मी वर्गात बोलत नसायचे आणि लैला मॅडमने प्रश्न विचारायचा, मला उत्तर आले तरी मी बोलत नव्हते. मग काव्या गप्प बसून घरी परत यायची आणि घरी शाळेत जायची. एवढेच तिचे दिवसभराचं रुटीन राहायचं. एक दिवस काय झालं, घरून जाताना शाळेत गेली, शाळेत गेल्यावर वर्गात गेलीच नाही आणि शाळेच्या बागेत जाऊन बसली. त्या बागेत वेगवेगळे फुले कोमेजलेले होते आणि त्यावर छोटे छोटे फुलपाखरू येऊन बसायची. त्यांना पाहून ती खूप आनंदी व्हायची आणि तेवढा आनंद ती घ्यायची. शाळेचा वेळ संपला की ती घरी जायची. आई-बाबांना असं वाटलं की शाळेत जाऊन आली असेल, पण ती वर्गात जातच नव्हती. तिला त्या बागेत तिचं मन रमू लागलं. फुलपाखरं तिचे मित्र बनले होते आणि तिने फुलपाखरांसोबत आपले जीवन आनंदाने सुरू केले.